मला त्या जान्हवी किल्लेदारचा ना एक विषयच कळना झाले. बाई तू कुणाच्या ऍक्टिंगवर निघालीस, कुणाचं करिअर संपवायला निघालीस तू? पॅडी कांबळेचं. तो माणूस इंडस्ट्रीमध्ये गेली 20 वर्ष काम करतोय. तुझी लायकी आहे का त्याच्या बाजूला उभा राहायची? आणि जसा काल तू बोलला ना, एखादं काम मला तिच्यासोबत आलं तर मी सरळ रिजेक्ट करू शकतो, तसं ती माझ्यावर आलेलं काम रिजेक्ट करू शकते का? तेवढ्या लेवलची झाली आहेस का? काय बोलतीस काय नाही, जरा भान ठेव की. आणि जे ओव्हर ऍक्टिंग करतेस की नाही, असं नको वाटतंय बिग बॉस बघायला. तुझ्याकडं बघून ते बिग बॉस बघूच वाटत नाही. तुझी जी ओव्हर ऍक्टिंग आहे ना, घरातले डोकं आपटत असतील भिंताडावर तुझी ओव्हर ऍक्टिंग बघून. कशाला ओव्हर ऍक्टिंग करतेस? काय गरज आहे तुला ओव्हर ऍक्टिंग करायची? किती माज कशासाठी? ती घाबरते समोरची. अरे मजा घ्यायला लागली बी टीम तुमची. आणि मागच्या आठवड्यापासून ना बी टीमचा जो परफॉर्मन्स आहे एवढा भारी आहे ना, एवढं जबरदस्त खेळायला लागलेत ना ती लोक, की विषयच नाही त्यांचा. तुम्ही लय ओव्हर ऍक्टिंग करते बाबा, लय लय लय. जान्हवी किल्लेदार ना इरिटेट व्हायला लागली तुझी ओव्हर ऍक्टिंग. आणि ती निक्की तर काय आरडा ओरडा, तिचा माज जिरवायला का नाही राखी सावंतच पाहिजे. कारण की ही आपली जी बी टीम आहे ती सगळी सुसंस्कृत लोक आहेत, ती काय तिचा माज जिरवू शकत नाही. आणि वैभव बैल वाटतोय, सरळ सरळ बैल. काल जो बिग बॉसनं जो प्रश्न विचारला होता ना, की सगळ्यात कमजोर म्हणजे ए टीम मधला सगळ्यात जर कमकुवत कोण जर असेल तर तो वैभव आहे. ते खरं आहे. तू सरळ सरळ कमकुवत दिसतोयस. तुझं स्वतःची अशी स्ट्रॅटेजी नाही, तुझा स्वतःचा असं विचार नाही आहे, तुझा स्वतःचा असा स्टँड नाही आहे. तू करतोस काय मला जरा सांग? काहीच करत नाहीस. त्या अरबाच्या हा मध्ये हा मिळवतोयस तू. निक्कीला उलटं बोलू शकत नाहीस तू, जान्हवीला बोलू शकत नाहीस. काय उपयोग आहे तुझा? ते तुला फक्त आरडा ओरडा बी टीमवरती ताटायला जमतं, ते टाळ्या वाजवायला जमतं, सगळा नंगा नाच तुझा चालू आहे. वैभव निकम तुझं आडनाव पण माहीत नाही एवढं, कारण की तू एवढा असा खास खेळलेलाच नाहीस की तुला तुझ्याबद्दल जास्त जाणून घ्यायची माझी इच्छा पण नाही. पण चुकीचं खेळतोयस, पूर्णपणे चुकीचं खेळतोयस. तुला चांगलं खेळता आलं असतं, मराठी लोकांच्यासाठी आमच्यासाठी तू म्हणजे हिरो बनला असतास. पण तू खेळू शकत नाहीस, कारण की तू त्या टीममध्ये जाऊन पहिला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय तू घेतलायस. आणि म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तिथंच कळलं. तू संपवलेस स्वतःला, तुझा गेम संपवलाय, तू स्वतःची इमेज संपवलीस. संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यावरती थुतू करतोय. ती जान्हवी किल्लेदार ना बाहेर येऊ दे, मग तिला कळेल तिची काय इमेज तयार झालेली आहे इथं.